मी आता इथे स्टॉल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिळाच्या वड्या आहेत, गावरान तिळापासून भाजून केलेल्या तिळाच्या वड्या आहेत, मेथकूट आहे, भाजणी आहे, त्याच्यानंतर काही आमच्याकडे केक करता लागणारे जे पदार्थ साहित्य जे आहे ते आहे आणि साजूक तुपात केलेले सगळ्या प्रकारचे लाडू करतात, म्हणजे लोणी घरी आणून कढून त्याच्यापासून तूप करून मग त्याचे लाडू केलेले जातात. कालचा अनुभव सांगा. आणि काल मी इथे जो काय रिस्पॉन्स बघितला तो खूप लोकांनी चांगल्या प्रकारे दिलेला आहे. म्हणजे प्रमाण कमी जरी असलं तरी सुद्धा खूप लोकांनी त्याच्यावरती त्याच्याकरता माहिती घेतली म्हणा किंवा उत्सुकता दाखवलेली आहे की आम्ही पुढे त्याच्याकरता तुम्हाला नक्की प्रयत्न करू ऑर्डर देण्याकरता. परवा रात्री आपलं जे बोलणं झालं ते सांगा. तुम्ही तयार नव्हते स्टॉल लावायला. त्याही बरोबर असं की जपे सरांचं जे आहे त्यांचा मला फोन आला होता, तो आदल्या दिवशी फोन होता आणि मी खरं तर माझ्याकडे तयारी काहीच नव्हती, पण त्यांनी केवळ मला एक प्रोत्साहन मिळावं अशा ह्यांनी जे काय त्यांनी प्रयत्न केला की नाही मी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे, असं तयारी ऐनवेळेस होणार नाही असं विचार करू नका, पॉझिटिव्ह मध्ये राहा. त्याच्यामुळे मी खरं तर त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी जास्ती याच्यात भागीदार झालेली आहे आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटलं की ते सगळ्यांशीच इतका आपुलकीने जे काय वागतात ते खरंच कौतुकास्पद आहे. एबीसीडीशी मी कायम कनेक्ट राहील. आणि हे जे काय आहे केलेलं त्यांनी जे आहे ते एबीसीडी म्हणून एक जे असोसिएशन आहे त्यांच्या मार्फत हे केलं जात आहे आणि ते खरोखरी स्तुत्य त्यांचा उपक्रम आहे की आपल्या लोकांना आपली लोक सुद्धा कित्येक वेळेला मदत करत नाही, पण ह्यांनी मदत करण्याकरता स्वतःहून उत्साह दाखवलेला आहे. हे खरोखरीच नगण्य आहे. आणि इथे जे काही सगळ्यांनी स्टॉल धारक आहेत ते पण सगळे एकमेकांना खूप छान मदत करतायत, एकमेकांशी आपुलकीने वागतायत, माहिती घेतायत सगळ्यांच्याकडनं. त्याच्यामुळे हा जो ग्रुप त्यांनी केलेला आहे तो असाच खूप चांगला यशस्वी होऊ दे अशीच मी मनापासून त्यांना इच्छा व्यक्त करते.